RTI SK के न्यूज एजेंसी में आप सभी का स्वागत है। आइए देखते हैं आज की बड़ी खबरें। नमस्कार। आपण सगळेजण जाणता की कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून जवळपास 4000 किलोमीटर राहुलजींनी जे आहे तो लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, सर्वांना जोडण्याचा, भारताला जोडण्याचा प्रयत्न केला। आणि त्या दुसरी यात्रा जी आहे ती मणिपूर पासून ते मुंबई पर्यंत ही यात्रा जवळपास 6700 किलोमीटरची यात्रा पार करून आदरणीय राहुल गांधीजी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मुंबईला 16 आणि 17 ला येतात। आज देशासमोर जर बघितलं तर खूप आव्हानात्मक परिस्थिती आहे। आता आपल्या सगळ्यांना एकत्र होण्याची आवश्यकता आहे। याचं कारण हे राष्ट्र जर टिकवायचं असेल, या राष्ट्रामध्ये असलेली लोकशाही टिकवायची असेल आणि देशाचं संविधान जर टिकवायचं असेल तर आता आपल्या सगळ्यांना या देशामध्ये एकत्र होण्याची गरज झाली आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना आपल्याला आव्हान करू इच्छिते की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून युवा असतील, महिला असतील, शेतकरी असतील, मुंबईचे नागरिक असतील, या सगळ्यांसाठी आवाज बोलण्याचा आणि त्याचा आवाज बुलंद करण्याचं काम आदरणीय नेते राहुल गांधीजी करत आहेत। मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की 16 तारखेला आदरणीय राहुल गांधीजींच्या या भारत जोडो न्याय यात्रेचं जे आहे ते समापन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करून त्याचा संपणार आहे। त्यापर्यंत आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे की ही यात्रा सुरू होईल मुलुंड चेक नाक्यापासून। पुढे ती यात्रा तशीच LBSच्या मार्गाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीपर्यंत येणार आहे। त्यामध्ये आपण मोठ्या संख्येने सामील व्हावं असं मी आपल्याला आवाहन करते। त्याचबरोबर 17 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आम्हाला स्वराज्य काय असतं आणि स्वातंत्र्य काय असतं याची परिभाषा शिकवली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून त्यांना अभिवादन करून आम्ही प्रचंड सभा आयोजित केलेली आहे। ती सभा 5:30 वाजता सुरू होईल। त्यामुळे आपण सगळ्यांनी सुद्धा शिवतीर्थच म्हणजे शिवाजी पार्क येथे सुद्धा यावं असं सुद्धा मी आपल्या सर्वांना आव्हान करते। आणि जसं मी आपल्या सुरुवातीला सांगितलं, एकत्र येऊया, लढाई लढूया आणि भाजपाला येणाऱ्या काळामध्ये हद्दपार करूया। धन्यवाद। क्या आपका NGO है और काम करने के लिए डोनेशन चाहिए, लेकिन 12 ATG सर्टिफिकेट नहीं होने की वजह से डोनेशन नहीं मिल पा रहा है, तो आप RTI SK के एजेंसी से संपर्क करें। RTI SK के एजेंसी से संपर्क करके 12 ATG सर्टिफिकेट बनवा सकते हैं। उठाए फोन और लगाएं कॉल 9769025411।